माय गॉड. हे बघा स्टुडिओचे मालिक. एकदम अरे टकाटक भाई नंबर बोले तो झकास. देख सकते हो कितना अच्छा. ओ माय गॉड. थांब नजारा अलग आहे का? आता तुम्हाला बघायला मिळेल एकदम किती खतरनाक नजारा आहे तो. तुम्हाला दाखवतोस ना एकदम हसल्यावरती. हा मी लाईट पेटवल्यावरती बघा वेटिंग वर आहेत. हो 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 देख सकते हो भाई. इधर देख सकते हो कितना अच्छा. ओ माय गॉड दिस इज ड्रैगन. दिस इज ड्रैगन. ओ कडक केलाय. क्या बोलते पब्लिक. एक नंबर. कमेंट करा. नवीन स्टुडिओ लवकरच इथे आरके म्हणजे भारी स्टुडिओ बनवणार आहे आणि रेकॉर्डिंग स्टार्ट इथेच करणार आहे. बघू शकता रेकॉर्डिंग स्टार्ट आहे पण कसं अजून स्टुडिओ बनवायचा आहे. अजून चांगला कसा बनवता येईल आता बघूया. ओरिजिनल. वाह खतरनाक. खतरनाक. देख सकते हो भाई. बघा हा ड्रॅगन काय खतरनाक. ह्याची पण लाईट असेल ना? हो आहे ना त्याची पण लाईट. बघू बरं. काढलाय बघा आता ह्याची पण लाईट येईल. काढलाय पण काढलाय. नाही का? ठीक आहे. नंतर त्याने नाही वाटतं तो फ्यूज गेला असं. हां गेलेलं सर. काय नाही नंतर बघू आपण त्याच्याविषयी. नाईस वर्क. इकडे पण कलरिंग केलंय आरकेने. रोशन कधी पण आला की स्वच्छता अभियान राबवतो. कारण की स्टुडिओ जरी आरकेचा असला तरी स्वतःचा एक इथे करिअर घडलेलं आहे रोशनचं. म्हणून स्वच्छता अशी राखण्याची त्याची खूप इच्छा असते आणि सदैव ते काम तो नीटनेटक्याने करत असतो. तर बघू शकता रोशनला झाडताना. कारण की इथे त्याचं करिअर. बरोबर ना रोशन? बरोबर आहे. इथूनच आपला करिअर स्टार्ट झाला बघा. तर बघू शकता अजून तर काम करायचं बाकी वाटतंय. असं ऑलमोस्ट झालेलं आहे. तर पुढचा ब्लॉग चालू ठेवेन. चला बाय. काजल ताई कसं वाटतंय तुम्हाला आरकेचा स्टुडिओ बघून? आता ताई झाडू मारायला लागले बघा. काय माहित नाही पण भारी वाटलं मला. गोट्या नाही त्या बलून्स आहेत. हे ना फुगा याचे काय ते बोलतात साबणाचे फुगे. खूप फ्रेशनेस. आणि इकडे सिंगर लोक झाडू मारायला लागल्यात. तुम्हाला आवाज दिला मी आमच्या नाक्यावरती, तुम्ही ऐकलं नाही. आमच्या नाक्यावरून चालेल ना. हां हां येस.
तू ऑटो रेटो त्याचं केलं का ते? काही नाही केलं तेच होऊन जातं आपण. साहेब बसलेत. चला कितना बोलो, जल्दी जल्दी पगार करायला लावला. सगळ्यांना. रोशन झाली कंप्लीट का अजून आहेत सॉन्ग? आता आपल्याला विशाल काटेलाच्या स्टुडिओला जायचं आहे. असं का? इकडनं विशाल उर्फ स्टुडिओ. विशाल ब्रदर्स हां. डीजे रोशन. तर इथे आपण 2 सॉन्ग रेकॉर्ड केल्यात इथे आपण 2 सॉन्ग रेकॉर्डिंग केले. आणि आता सर्वांचं पेमेंट करायला लागलाय तो रोशन. पेमेंट करू आणि जाऊ. डन पण आहे आहोत. શું કરે છે? आईफोन में भाषीचे गुम गए. नंबर बोर्ड છે. 87. फायनली आपली सॉन्ग रेकॉर्डिंग झालेली आहे आणि आपण आता दुसऱ्या स्टुडिओला जात आहेत गाणं रेकॉर्डिंगसाठी. तर आता मी इकडे 2 सॉन्ग रेकॉर्डिंग झाली, एक परेश पाटील आणि बाकी हासूलचे होते. आणि आता आपण निघतोय इथून थेट दुर्वेश. ताई वगैरे काय प्लॅन आजचा? कुठे? आजचा प्लॅन आम्ही चालले सासरवाडी. सासरवाडी. पहिला याच कॅप्शनमध्ये टाका, आम्ही चालले सासरवाडी. दादूस तू? हम कुछ नहीं कह सकते. हमने गाना अच्छे तरह ने रिकॉर्ड किया, मस्त जाम भाई झालाय. असा घरी गेलो मस्त पैकी मिक्सिंगच्या मिक्सिंग अख्खा दिवस आज त्याच्यातच. तो मला ट्रॅक पाठवून का? हां. हां ती ना. चलो निकलते अब. बाय. आता पोचलो आम्ही दुर्वेश. समोर आहे तो स्टुडिओ. अरे दादा या आमचा मार्कात बरी आहे इकडे द्या कसा. इकडे ये बाहेर नी आतच रे दिसती. डोक्याला शेंड्याला नाही. एक दादा शेंड्याला ठेवू. कोणतं चांगलं वाटतं? डोंगरीला येईल, डोंगरीला नको काय. घेतलेली ना आपली. हा पहिले पण सॉन्ग मध्ये आलेले ना. तुम्हीच तर केलाय. तुम्हीच तर केलाय ना. ते माझं चांगलं आहे. हा मग तुम्हीच केलंय ना. आहे ना शब्द नाही टाकायचं. हा, तुम्हाला चालेल जत्रेला घे. बरं डोक्याला लावलाय. दादा खाऊ ना नाही खाही ना भेल. खाही ना भेल. काही ना कसं काय. खाही ना भेल म्हणजे त्याचा अर्थ दादा जरा कॉमेडी लगा आहे तो असा. दोघा मिळून खाही न भेल तसा नाही ना शब्द यायला. तसं नाही. खाऊ न भेल तरच येईल ना. दोघा मिळून म्हणजे खाही ना भेल. त्यात एकल्यालाच येईल ना. ते दोघा हा, मिळून त्याचा अर्थ समजलं. तसा आहे. डोक्याला लावलाय त्यात शब्द बरोबर आहे माझ्या खाऊ ना भेल ना हिंडा आणि लिहू नको ना. आमच्या जरा सिंगरची सोचत जा कारण की स्टुडिओमध्ये खूप गरम होत आहे. AC लावत जा. हे बघा रोशन पूर्ण घामाघूम. आणि इकडे संजनाताई बिचारा करत आहे. तुला काय गरम नाही झाला आज? नाही करेलच नाही ते. हा न ते लिटाट्या ते नुसता तिला वाजवायला आयडिया आली पाहिजे ना. मग परत येताच नाही तर परत करते पण नाही. तर जरा कृपया करून फॅन तरी लावा. बारकात न आवाज येणारा. आता आपण निघायचं इकडं. मग कुठे जायचं परत? चाललास तर. चल चल ताई जासूस तर. बाय कर मग. जासूस तर. मी जायूच आता. थांब ना आजचा दिवस पाहणी. चल बाय. चलो बाय बाय टाटा. कर आता बाय. हा चल. चल बुरे बुरे. बाय बाय. ओके.
चलो इधर से निकलते और जाते अब। कुठला का रोशन आता खूप भूक लागले का भरमसाठ आता जेवायला आलोय जेवायला। जोराची झोप आहे. चिकन तेवढं आहे ना? हाँ चलो अभी जाते खाना खाने। जेव्हा तेव्हा तर गर्दी असते तरी पहिला जाऊ हात धुवायला। चलो हात धुवतो मग तुम्हाला दाखव। रोशन काय आता ऑर्डर करणार आहे? आज मंगळवार आहे त्याच्यामुळे मी तर शाकाहारीच खाणार. नंतर ऑर्डर कर। शाकाहारीमध्ये काय काय पनीर मसाला म्हणजे तू व्हेज खाणार का नॉनव्हेज? व्हेज व्हेज पनीर मसाला द्या एक आणि राईस द्या. प्रोटीन आहे खाली फुल द्या. तर हां त्याच्यावरती डाळ. आता मी मागितला आहे पनीर मसाला आणि आज मंगळवार आहे यस तेव्हा व्हेज. तर सर्वांनी काउंट करा की मंगळवारी रोशनला व्हेज लागतं नाहीतर देतील नॉनव्हेज. चला आता आलं की दाखवतो मला पनीर मसाला अँड दाल राईस ये तो दाल राईस है तिथे डाळ राईस. ये दाल राइस है इधर। तो अभी सब करता है रोशन सर। त्याला तर खूप भूक लागली आता. हाँ हो रेकॉर्डिंगला गेलेलो आरकेकडे. झाले जेवण आता रोशन पेमेंट करतो आणि येतोय बघा. तो तिथपर्यंत गाडीजवळ जातोय. सिटी जवळ राहायचं. बघू शकता शाही आलम मस्त नाक्यावरलं छानसं असं हॉटेल आहे जिथे भरपूर पब्लिक असते दिवसभरात. जेव्हा आलो तेव्हा फुल असतात. रोशन भाऊ हेल्मेट घालू आता. हेल्मेट घालून मग घरी. एंडिंग करायची राहिली आहे आपली. तिकडे जाऊ ना तुमच्या नाक्यावर. हां ठीक आहे चला. मग आता मला सोडायला घरी येतोय आमच्या नाक्यावरती म्हणजे. चलो